धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही बीड भार तुका म्हणे साना थोर
हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम समचरण सरोजम सांद्रलीलांबुदाभम जगननीत पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैदौलहास्यं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन हरी चरण संताजी दुसरे चरण सुताजी चक्रपादाने कथेचा विस्तारो चक्रपादाने कथेचा विस्तारो चक्रपादाने कथेचा विस्तारो चक्रपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदांबोज तेजस्फुरदे प्रदेशम विदिंद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा 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 हरि करुणा कराया दयाळा करुणा कराया दयाळा करुणा कराया दयाळा तुमका लागलो लागलो पावन झालो चला तरी करुणा कराया दयाळा करुणा कराया दयाळा करुणा कराया दयाळा हरी तुमचा लागलो पावन झालो चला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो ओ तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी नंदना तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी नंदना सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नंदनावा आवे सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी
कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले धर्मगुरू कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेंचे राज्य साधकांचे मैबाप आणि योग्यांचे माऊली माऊली ज्ञानोबराय यांना प्रिय असणारे देहू निवासी जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्री वैराग्यमूर्ती तुकोबराय यांचा 4 चरणाचा संतांचा अवतार कार्य सांगणारा अभंग आजच्या चिंतन सभेकरता घेतलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला संतांचा अवतार कार्याचं वर्णन करायला सांगतात, धर्माचं पालन करायला सांगतात. तुकोबाराय म्हणतात तर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला या अभंगातून धर्माचं पालन करायला सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर आम्ही धर्माचं पालन करतो, परंतु नेमकं धर्माचं पालन म्हणजे काय तर करणे पाखंड खंडन. आम्ही पाखंडाचं एक खंडन करत असतो, पापाचं एक वेगळं खंडन आहे. पापाचं यस्य खंड जे पापाचं एक खंड आहे त्या पापाचं खंडन आम्ही करत असतो. हेच आम्ही काय करत असतो तर धर्माचे पालन, हे आम्ही धर्माचं पालन करत. अजून काय करतो हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आम्ही धर्माचं पालन करत असताना पाखंडाचं खंडन करत असताना आम्ही त्या प्रभू परमात्माचं नामाचं महात्मय गातो, नामाचा प्रचार करतो. हेच आम्ही काय करतो तर धर्माचे पालन. आम्ही त्या भगवंताच्या नामाचा जयघोष करतो आणि नामाचा प्रचार या मुलकापासून तर त्या मुलकापर्यंत त्या भगवान परमात्माचा नामाचा जयघोष आम्ही करतो. परंतु तुकोबाराय पुढे देखील म्हणतात जो कोणी आम्हाला नामस्मरण करताना नामाचा प्रचार करताना जो कोणी आमच्या विरोधात जाईल, जो कोणी आमच्या देशाच्या विरोधात जाईल, जो कोणी आमच्या साधू संतांच्या विरोधात जाईल, जो कोणी आमच्या संप्रदायाच्या विरोधात जाईल आणि जो कोणी आमच्या धर्माच्या विरोधात जाईल त्याला आम्ही त्याच शब्दामध्ये उत्तर देणार. कोणत्या पद्धतीने तर तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाणा फिरे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना सामान्य लोक म्हणू लागले का तुकोबाराय अहो तुम्ही धर्माचं पालन करतात हे मान्य आहे, तुम्ही पाखंडाचं खंडन करतात हे देखील मान्य आहे, तुम्ही नामाचा प्रचार करता संप्रदायाचा प्रचार करता हे देखील मान्य आहे, परंतु हे सगळ्या काही गोष्टी करत असताना जर तुम्हाला कोणी बोललं तर तुम्ही त्यांना तीक्ष्ण शब्दामध्ये उत्तर देणार, तुम्ही तर संत आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले आम्ही कोणीही आम्हाला बोललं तरी आम्ही त्याची भीडभाड पाहणार नाही. नाही भीडभार तुका म्हणे साना थोर. तो लहान असो मोठा असो गरीब असो श्रीमंत असो सरपंच असो उपसरपंच असो मुख्यमंत्री का असे ना, पण जो कोणी आमच्या धर्माच्या विरोधात, जो कोणी आमच्या साधू संतांच्या विरोधात, जो कोणी आमच्या देशाच्या विरोधात गेला त्याला आम्ही त्याच शब्दामध्ये उत्तर देऊ. अजून एक मुद्दा नवीन आहे का, सागर आहे आपल्या समोर, सागरावर पाणी पिण्याकरता गाय जाते. सागर गायीची तान भागवतो, सागर गायीची तान भागवतो आणि त्याच सागरावरती सिंह पाणी प्यायला गेला. ऐका बरं का, त्या सागरावरती गाय पाणी प्यायला गेली आणि त्या सागरावरती सिंह पाणी प्यायला गेला. सागर गायीची पण तहान भागवतो आणि तो सागर सिंहाची देखील तहान भागवतो. एक लक्षात ठेवा, तान दोघांची भागवली. माऊली ज्ञानोबराय एका ओवीमध्ये सांगतात जो खांडावया घाबा घाली लावणी जयाने केली दोघे एकची सावली. जो झाड तोडण्याकरता जातो, जो झाडाचं पालन पोषण करतं, झाड त्या दोघांना देखील सावली देतं. ज्यानं झाड लावलं त्याला देखील सावली देतं, परंतु जो तोडायला जात होता त्याच्या अगोदर त्याला देखील सावली देत होता. मग तुकोबाराय म्हणतात सागरामध्ये जसा भेद नाही, झाडामध्ये जसा भेद नाही, जसं तुकोबाराय म्हणतात उपदेश करताना आमच्यात सुद्धा भेद नाही. विठाला म्हणून आम्ही कोणाची भेडभाड पाहणार नाही. नाही भेडभार तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे कामा बीज वाढवावे नाम. अभंगाचा शब्दशः अर्थ मी तुमच्या समोर प्रतिपादित केला. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचे. चिंतनाकडे वळण्याआधी थोडासा पर्याय देणं गरजेचं आहे. आज आपल्या करसगाव नगरीमध्ये भव्य दिव्य 4 दिवसीय सप्ताह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले. या सप्त्याचं आयोजन आमचे विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक आमचे गुरुवर्य आमचे आधारस्तंभ सचिनजी महाराज यांच्या माध्यमातून, तसंच आपल्या करसगावन गावातील विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सर्व गोरक्षक विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्षक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य 4 दिवसाचा कार्यक्रम आपल्या करसगावन भूमीमध्ये होत आहे. तुम्हाला एक सांगू का, धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदान मास निमित्त महाराष्ट्रामध्ये असं पहिलेच एक गाव आहे बरं का की ज्या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त हा सप्ताह होतोय. पहिलंच गाव आणि ते म्हणजे करसगावन आपलं. बाकी आपण कुठेही पहा बरं का, बाकी ठिकाणी आहेत कार्यक्रम आहेत, परंतु त्या ठिकाणी व्याख्यान आहेत. परंतु ही जी बुद्धी सुचली महाराजांच्या माध्यमातून म्हणा
आपल्या करजगावन गावाच्या गोरक्षकांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य 4 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। तसंच आता ज्यांनी आपण गायनाची चाल ऐकली, सुंदर आवाज ज्यांचा आहे, आमचे विदर्भ रत्न, आमचे जीवलग मित्र, आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे आदरणीय आदिनाथजी महाराज, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। सुंदर अशा प्रकारे पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत आदिनाथ महाराजांनी सर्वांना साथ केली आणि अशीच साथ करत राहतील। त्याच्यानंतर त्यांच्या सोबत ज्यांनी पाठीमागे गायनाची चाल गायली, आमचे सोहम महाराज, एकदा त्या दादांसाठी देखील जोरदार टाळ्या वाजवा। चाल ज्यांनी गायली त्यांच्यासाठी वाजवली, परंतु अतिशय ज्यांनी चाल गायली परंतु चाल ज्यांनी वाजवली, सगळ्यांचं मन असं हरपणारं एक व्यक्तिमत्व आमचे कीर्तेश दादा, त्याच पद्धतीने आमचे टिनो दादा, या दोघांसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। तसेच आमचे विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी वर्ग, काल ज्यांचं कीर्तन झालं, आमचे धर्मभूषण, आमचे जीवलग, आमचे प्रिय विशालजी महाराज, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे। ही चिंतन सेवा ज्यांच्या माध्यमातून माझ्याकडे आली, माझे गुरुवर्य सचिनजी महाराज, शशिकांतजी महाराज, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे। आणि जमलेले सर्व माझे तमाम हिंदू बांधव आणि माता भगिनींनो, आता आपली कीर्तनाला झाली आहे सुरुवात, कीर्तनाला आपली सुरुवात झाली आणि सर्वात विशेष महत्वाची गोष्ट, माझा आवाज तुमच्या कानांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे करते आमचे वैभव दादा, एकदा त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या। ऐका, कीर्तनाकडे वळण्याआधी आपण एकदा मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या नावाचा हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेशिव छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र धर्मवीर संभाजी महाराज, आज आपण ज्यांचा बलिदान मास निमित्त कार्यक्रम करत आहोत त्यांच्या नावाचा जयघोष करायचा आहे। बरं ठीक आहे, नावाचा जयघोष करत असताना विशाल महाराज, तो आवाज कुठेपर्यंत गेला पाहिजे? तुम्ही सांगा ना, कुठेपर्यंत गेला पाहिजे? त्यांच्यापर्यंत म्हणजे कोणापर्यंत नेमकं ते तर सांगा आम्हाला। रामापर्यंत काय? रामापर्यंत तिकडं आता योगी महाराज बघतायत, तिकडं कुठेपर्यंत गेला पाहिजे ते सांगा ते। बरं तुम्ही तरी सांगा, चला अयोध्यापर्यंत। कशाचा अयोध्याचं? राम मंदिर उभारणं झालं, आता अयोध्याची काही गरज नाही आपल्याला। धर्मवीर संभाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, सगळ्या देवतांचं नाव घ्यायचंय, तो आवाज कुठेपर्यंत गेला पाहिजे? क्या बात आहे, टाळी झाली पाहिजे। अरे त्या संभाजीनगर मध्ये त्या औरंगाच्या कबरीपर्यंत तो आवाज गेला पाहिजे की करजगावन नगरीमध्ये 4 दिवसाचा भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये सर्व करजगावन ग्रामस्थ मंडळी, माता भगिनी, पुरुष वर्ग अतिशय थाटामाटात संभाजी महाराजांचा बलिदान मास निमित्त तो कार्यक्रम करत आहे। एकदा सगळ्यांनी हातवरती करा, करा करा सगळ्यांनी। आपली बोटी करा आपण, काय अडचण नाही, चला घ्या। क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा हिंदवी स्वराज्य संस्थापक गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज के, सियावर रामचंद्र भगवान के, पवन सुत हनुमान के, धर्मवीर संभाजी महाराज के, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, गो माता की, गंगा माता की, श्री राम जन्मभूमि के, भारत माता की वंदे वंदे, नमः पार्वती पते हर हर। वडगावचे माऊली बाबा सांगत असताना की कीर्तनाच्या अगोदर ते महाराजांच्या नावाचा म्हणा, राजमुद्रेचा म्हणा, ते जयघोष करून घेतात। ते काय राहतं माहिती का? महाराजांनी म्हणजे महाराजांचे तुम्ही कीर्तन ऐकलंच आहे, पण तरी देखील परत सांगतो, ते काय राहतं? सियावर रामचंद्र भगवान की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय। ही अडचण आज आपण जयघोष केला आणि जयघोष केल्यानंतर जय आवाज आला नाही, समजून घ्यायचा आपल्या बाजूला आतंकवादाचे अवलाद बसले। वंदे मातरम, भारत माता की जय ही अडचण फक्त त्यांनाच आहे, बाकी कोणाला नाही। विठाला विठाला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला संतांचा अवतार कार्याचं वर्णन सांगतात। म्हणजे आता अवतार कार्य काय नेमकं ते पहा। अवतार कोणकोणत्या पद्धतीचा असतो? एखादा मुलगा
सकाळी आईनं उठवलं, त्याची तयारी केली, शाळेत गेला. शाळेत गेल्यानंतर दिवसभर मातीत खेळला. मातीत खेळल्यानंतर घरी आला. घरी आल्यानंतर आईनं पाहिलं, बाबू अरे काय अवतार करून आलाय. हा त्याचा एक अवतार झाला बरं का. दुसरा अवतार, एखादा मनुष्य जर गॅरेजवरती कामाला असेल, तो सकाळी उठतो, गॅरेजला कामाला जातो, गॅरेजवरून काम करून आल्यानंतर त्याची पत्नी काय म्हणते, काय अवतार झालाय तुमचा. एखादा शेतकरी असेल, शेतकरी जर सकाळी शेतात कामाला गेला, शेतात कामाला गेल्यानंतर सायंकाळी आल्यानंतर हा त्याचा एक वेगळा अवतार असतो, बरोबर की नाही. हा त्याचा अवतार. आता परमात्मा अवतार कशा करता घेतात, याचा एक कारण आहे. कशा करता, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते आणि ज्या ज्या वेळेला अधर्म वाढतो, त्या त्या वेळेला अधर्माचा नाश करण्याकरता आणि धर्माचं रक्षण करण्याकरता प्रभू परमात्मा अवतार घेत असतो. कोणत्या पद्धतीने, यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मान्यं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते आणि ज्या ज्या वेळेला अधर्म वाढतो, त्या त्या वेळेला अधर्माचा नाश करण्याकरता आणि धर्माचं रक्षण करण्याकरता प्रभू परमात्मा अवतार घेत असतो. धर्मरक्षवया अवतार घेती, धर्मरक्षवया अवतार घेते, अवतार घेती, धर्मरक्षवया अवतार घेते. आपुल्या पाण्याची भक्तजना, आपुल्या पाण्याची भक्तजना, आपुल्या पाण्याची भक्तजना, आपुल्या पाण्याची भक्तजना. जन्म तो दिए रे, अंबरुसिकाची जन्म तो दिए रे, अंबरुसिकाची जन्म तो दिए रे, अंबरुसिकाची जन्म तो दिए रे. हा धर्मरक्षावया अवतार घेतो, आपुल्या पाळीची भक्तजना. ज्या ज्या वेळेला अधर्म वाढतो आणि ज्या ज्या त्या त्या वेळेला परमात्मा अवतार घेत असतो. म्हणजे परमात्मा कशा करता अवतार घेतो, तर गीतेमध्ये सांगता, यदा यदा हि धर्मस्य, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी आली त्या त्या वेळेला प्रभू परमात्माने अवतार घेतला. आता बघा, धर्माला ग्लानी येते त्यावेळेला भगवान परमात्मा अवतार घेतो. आता संत अवतार कशाकडे घेतात, तर धर्माचा रक्षणार्थ. आणि पहिली गोष्ट लक्षात ठेवा, संत आणि देव यांच्यामध्ये भेद नावाचा प्रकार नाही. सांगू देऊ का, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, संत देवते निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. देवामध्ये आणि संतांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. देव तेच संत आहेत आणि संत तेच देव आहेत. आता बघा, ज्या ज्या वेळेला अधर्माला म्हणजे धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेला प्रभू परमात्मा अवतार घेत असतो. धर्माच्या रक्षणार्थ संत अवतार घेतात. आता लक्ष देऊन ऐका, आपल्याला जन्माला यावं लागतं. ऐका बरं का, आपल्याला जन्माला यावं लागतं, संत येतात आणि देवाला आणावं लागतं. लक्ष द्या, आपल्याला यावं लागेल, मागच्या जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी यावंच लागेल, त्याला पर्याय नाही महाराज. हो, आपली जन्म घेण्याची 3 कारणं आहेत, पाप, कर्म, वासना. ही 3 कारणं आहेत. पाप भोगण्यासाठी जन्माला घ्यावा लागतो, कर्म भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागतो आणि वासना भोगण्यासाठी आपल्याला जन्म घ्यावा लागतो. लक्ष देऊन ऐका, कर्म कोणाला चुकत नाही. अहो, देवाच्या बापाला चुकलं नाही, आपल्या सामान्याची गोष्ट काय महाराज, देवाच्या बापाला देखील चुकलं नाही. आता कर्म म्हणजे काय, लक्ष देऊन ऐका. एका साहेबानं रागात मॅनेजरच्या थोबाडीत मारली. ऐका बरं का, साहेबानं आपल्या मॅनेजरच्या थोबाडीत मारली. आता मॅनेजर रागात घरी आला. घरी आल्यानंतर समोर बायको पाहिली आणि बायकोच्या थोबाडीत दिली तिनं. आता बायकोच्या थोबाडीत मारली. बायकोच्या थोबाडीत मारल्यानंतर आता बायकोला काही परत त्या नवऱ्याला मारते ना, कारण पती हा
परमेश्वर. आता परत तर त्याला मारता येईना, मग काय करावं? मग तिने आपल्या मोठ्या मुलाकडे गेली आणि ते नवऱ्यानं मारल्यानंतर तो राग शांत व्हावा याच्याकरिता तिने त्याच्या मुलाच्या थोबाडीत मारली, मोठ्या मुलाच्या. आता मोठ्या मुलाला मारायला साधन नसावं, मग काय, तो पळत गेला आणि त्याच्या लहान भावाच्या थोबाडीत मारली, बरं का. मोठ्या भावानं लहान भावाच्या थोबाडीत मारली. आता लहान भावाला मारायला कोणी साधन नसते, मग काय करावं? तो रडत रडत गेला, दारात गेला आणि कुत्र्याला एक लाथ मारली, बघा बरं का. कुत्र्याला लाथ मारली, कुत्रं पळत पळत गेलं आणि रस्त्यावरती एका जणाला ते चावलं. आता लक्ष देऊन ऐका. साहेबांना मॅनेजरच्या थोबाडीत मारली, मॅनेजरच्या पत्नीच्या थोबाडीत मारली, मॅनेजरच्या पत्नीनं मोठ्या मुलाच्या थोबाडीत मारली, मोठ्या मुलानं लहान मुलाच्या थोबाडीत मारली, लहान मुलानं कुत्र्याला लाथ घातली, ते कुत्रं ज्याला चावलं तो मॅनेजरला मारणारा बॉस होता. लक्ष द्या, कर्म कुणाला चुकत नाही, कर्म कुणाला चुकत. त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती, गेले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती. गेले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती. गेले कर्म झाले त्याची कर्म त्याला चुकलं का? अजिबात नाही. आता दुसरं दृष्टांत लक्ष देऊन ऐका. मग एका माणसानं आमराई पाहिली. कशाची? आंब्याची आमराई पाहिली. लक्ष द्या बरं का. आंब्याची आमराई पाहिली. आमराई पाहिल्या डोळ्यांनी. लक्ष द्या. आमराई पाहिली डोळ्यानं. आमराईपर्यंत चालत गेले पाय. ऐका बरं का. आमराईपर्यंत चालत गेले पाय. आमराई पाहिली डोळ्यांनी. आंबा तोडला हातानं, खाल्ला तोंडानं, चव आली जिभेला, मन झालं शांत, भरलं पोट. ऐका बरं का. पाहिली कोणी? डोळ्याने. खाल्लं कोणी? तोंडाने. मन झालं शांत, भरलं पोट. आमराईचा मालक आला पातावरती एक धप. आता लक्ष द्या. आमराईचा मालकाला पाठीवरती एक टाकली. आमराई कोणी पाहिली होती? डोळ्यांनी. खाल्ली कोणी होती? तोंडानं. मन काय झालं? शांत. चव कशाला आली? जिभेला. भरलं पोट. मार खाल्ला पाठीनं. अश्रू डोळ्यातूनच आले. कर्म चुकत नाही महाराज. आमराई कोणी पाहिली होती? म्हणून या जन्मामध्ये आल्यानंतर आपण जन्म घेतलाय तो चांगला कर्म करा आणि या जन्मातून निघून जा. विठाला एक प्रारब्धाचा भाग आहे आपला. जीवनामध्ये सुख आहे, जीवनामध्ये दुःख आहे. मला एक सांगा, आपल्या जीवनामध्ये दुःख नाही राहिलं, सुखाची व्याख्या आपल्याला समजू शकेल का? एक लक्ष द्या. आपल्या जीवनामध्ये दुःख जर नाही राहिलं तर आपल्याला सुखाची व्याख्या अजिबात समजू शकत नाही. मग त्याच्याकरता काय करावं? जीवन में कभी दुःख आहे, ध्यान से सुनिए, जीवन में कभी दुःख आए तो दवाई समझ के खा लेना, और जीवन में कभी सुख आए, जीवन में कभी सुख आए तो मिठाई समझ के खा लेना. प्रवीण महाराज, जीवनामध्ये कधी दुःख आलं तर औषध म्हणून घ्या, आणि जीवनामध्ये कधी सुख आलं तर मिठाई समजून का. तू जो तो ज्याच्या त्याचा प्रारब्धाचा भाग आहे महाराज. प्रारब्धानं दुःख पण येतं आणि प्रारब्धानं सुख देखील येतं. विठाला हा ज्याचा त्याचा प्रारब्धाचा भाग. आता बघा, धर्माला करणे ते परमात्मा अवतार घेतो, आपल्याला जन्माला यावं लागतं. मग संत कशा करता येतात? महाराज अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन.
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. अभंगाच्या प्रथम चरणातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आपल्याला धर्माचं पालन करायला सांगतात. तुकोबाराय म्हणतात धर्माचे पालन. आता धर्म 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 म्हणजे नेमकं काय? विशाल महाराज ऐका बरं का. धर्म म्हणजे नेमकं काय? आता माणसाच्या जीवनातला सर्वात मोठा धर्म कोणता? माणसाने माणसासोबत प्रेमानं वागणं हा माणसाच्या जीवनातला सर्वात मोठा धर्म आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. माणसाने माणसासोबत प्रेमानं वागणं हा माणसाच्या जीवनातला सर्वात मोठा धर्म आहे. मुलानं आई बापाची सेवा करणं हा माणसाच्या जीवनातला सर्वात मोठा धर्म आहे. मुलानं माय बापाची सेवा करणं हा माणसाच्या जीवनातला सर्वात मोठा धर्म आहे. शास्त्रानुसार वागणं हा माणसाच्या जीवनातला सर्वात मोठा धर्म आहे. ऐका बरं का महाराज. शास्त्राविरुद्ध वागणं हा माणसाच्या जीवनातला धर्म नाही तर अधर्म आहे. शास्त्रानुसार वागणं हा माणसाच्या जीवनातला धर्म आहे आणि शास्त्राविरुद्ध वागणं हा माणसाच्या जीवनातला अधर्म आहे. गोमातेची सेवा करणं हा माणसाच्या जीवनातला सर्वात मोठा धर्म आहे. देशाची सेवा करणं हा माणसाच्या जीवनातला सर्वात मोठा धर्म आहे. एक सांगू का? आज आपण या ठिकाणी सुरक्षितपणे बसले आहोत. तुम्ही सगळे, मी बोलत आहोत, आदिनाथ महाराज गायन करत आहेत, महाराज वाजवत आहेत, महाराज पाठीमागे उभे आहेत. ही कृपा असेल ना तर फक्त सीमेवर लढणाऱ्या जवानांची. सुरक्षितपणे जर तिथं राहिलं नाही तर आतंकवादी आपल्या गावात घुसतील ना महाराज. सामान्य गोष्ट आहे का? अहो आपले बलिदान दान करतात ते आपले प्राण देतात. म्हणून तर आपण म्हणतो ना, दिल दिया है जान देंगे वतन तेरे लिए, दिल दिया है जान देंगे वतन तेरे लिए, दिल दिया है जान देंगे वतन तेरे लिए, दिल दिया है जान देंगे वतन तेरे लिए. देशासाठी लढतात महाराज त्यांनी खरं धर्माचं पालन करायचं. नुसतं चरखा चालवण्यानं देशाला स्वातंत्र्य भेटलं नाही. जय मातरम मातरम. वा. नुसतं चरखा चालवण्यानं भारताला स्वातंत्र्य नाही मिळालं ना महाराज. चरखा चालवण्यानं जर स्वातंत्र्य मिळालं असतं मग आमचे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, आमचे स्वातंत्र्यवीर सावरकर, आमचे नेता सुभाषचंद्र बोस हे कुठे लपलेले होते मग? जर नुसतं चरखा चालवण्याने आझादी भेटत असेल आहे का नाही विशाल महाराज? काय वाटतं तुम्हाला? आपले विचार मॅच होत नाही पण चालत असतं का नाही? चरखा चालवण्यानं जर भारताला स्वातंत्र्य मिळालं असतं मग आमचे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू कुठे गेले महाराज? सामान्य गोष्ट नाही. देशाची सेवा करणं, देशासाठी बलिदान खरं दिलं असेल ना तर आमचे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. अहो महाराज काय इतिहास जाणता तुम्ही? हे धर्माचं कारण आहे. देशाची सेवा करणं हे धर्माचं पालन. आता गोमातेची सेवा करणं हा माणसाच्या जीवनातला सर्वात मोठा धर्म आणि सर्वात मोठं धर्माचं पालन आहे. गाय काय आपली माता. गावो विश्वस्य मातरः, गौवा से काय नाता है, गौ हमारी माता आहे. गाय आपल्या या हिंदू धर्मातली आई आहे. आता लक्ष देऊन ऐका बरं का. पुढे जाण्याच्या अगोदर मी सांगून देतो, गो मातेची सेवा करणं हे धर्माचं पालन आहे. आता कोणत्या पद्धतीने सोप्या भाषेत सांगतो. आपल्या करजगावन गावातील विश्व हिंदू परिषद बजरंग दल करजगावनातील जेवढे तरुण आहेत तेवढे तरुण रात्री अपरात्री आपले स्वतःचे डोळे फोडून रक्ताचं पाणी करून रस्त्यावर उतरून आणि गाड्या पकडून गोमाता वाचवता हे खरं धर्माचं पालन आहे महाराज. नुसतं घरात बसून धर्माचं पालन होत नाही. नुसतं बड्या माध्यमातून धर्माचं पालन होत नाही. मी तुम्हाला स्पष्टपणे उदाहरण दिलं. आपल्या गावातील तरुण जे आहेत गोरक्षक ते रस्त्यावर उतरतात. रस्त्यावर उतरल्यानंतर गोमातेचं रक्षण करतात. हे धर्माचं पालन आहे. आता लक्ष द्या. गावो विश्वस्य मातरः, गौवा से क्या नाता है, गो हमारी माता आहे. गाय काय आपली आई आहे. आता सोप्या भाषेत सांगतो. समजा एखाद्या आईने एखाद्या बाळाला जन्म दिला. कीर्तेश महाराज जन्म दिल्यानंतर समजा त्या आईचा पाना आटला.
पानं आटल्यानंतर त्या बाळाला म्हशीचं दूध पाजवलं जातं, गाढवणीचं दूध पाजवलं जातं, उंटणीचं दूध पाजवलं जातं आणि मेंढीचं दूध पाजवलं जातं. माता माऊली बरोबर ना? कशाचं पाजवलं जातं? गाईचं पाजवलं जातं. कारण गाव विश्वस्ते मात्र 33 कोटी देवी देवतांचं वास्तव्य कशात आहे? गाईत आहे. आता लक्ष द्या, आपल्या स्वतःच्या आईचा पाना आटला, गाईचं दूध पाजवलं. आता गाईचा पाना आटू द्या बरं. आता ज्या माणसानं ज्या मुलाला पोसण्याकरता, ज्याचं पालन पोषण करण्याकरता त्या गाईचं दूध काढलं, कारण हिचा पाना आटला, तिचा पाना होता, तिच्या पानातून यानं दूध पिलं, याचं पालन पोषण केलं, गोमातेची गरज संपली. त्यानं 20,000 रुपये त्याच्या घरात लागत होते. 20,000 रुपये करता तो कसायाकडे गेला, कसायाला बोलवलं, कसायाला ती गाय दिली, 20,000 रुपये घेऊन घरी आला आणि गोमातेला तिकडे दिला. अरे ठीक आहे, तू दिलं तिकडं, परंतु तू थोडासा विचार केला का? आपण 20,000 रुपये घेऊन तर सुखरूप आनंदात घरी आलो, हा, पण त्या मातेचे तिकडे हाल काय होता? काय होता हाल? ती गोमाता सांगते. थाप द्या महाराज. अब जाऊ कसाई खाने, चाबुक से पीटी जाती, उस उबले जल को तन पर, उस उबले जल को तन पर मैं सहन नहीं कर पाती, जब मंत्र मौत का आता है मैं हाय हाय चिल्लाती, मेरा कोई साथ न देता क्यों निपट क्रूरता ठाने, उस समदर्शी ईश्वर ने क्यों हमको मूक बनाया. लक्ष द्या, काय म्हणते ती गोमाता? उस समदर्शी ईश्वर ने क्यों हमको मूक बनाया, ना हाथ दिए लड़ने को भी, ना हाथ दिए लड़ने को भी, अब हिंदू भी हुआ पराया, कोई मोहन बन जाओ रे, जिसे मोहे कंठ लगाया, मैं फर्ज निभाओ माँ का, पर जगने प्रीत न जाने. काय सांगते ती? अरे तू 20,000 घेऊन आला घरी, मान्य केला आपण, परंतु त्याच्या मातेचा हाल काय होता? अरे तो कसाही 10 ते 15 दिवस त्या गो मातेला चारा टाकत नाही, पाणी पाजत नाही. अरे एक दिवस जर दिवसभर, अरे एक दिवस काय 3 तास जर आपल्याला पाणी भेटलं नाही, आपला जीव कसा होतो आपल्याला माहितीये. हा, अरे दिवसभरामध्ये एक नाश्ता जरी भेटला नाही तरी आपला जीव कसा होतोय आपल्याला माहितीये. महाराज 10 ते 15 दिवस त्या गोमातेला, बरं का महाराज, चारा पाणी हा विषय नसतो. काय करतो तो कसाही लक्ष देऊन ऐका. 10 ते 15 दिवस त्या गोमातेला चारा टाकत नाही का? त्या गोमातेच्या पोटातलं गोमूत्र आणि शेण हे बाहेर पडावं. आता लक्ष द्या, आपण घरामध्ये जे कॉकरोच किडे राहतात का, किडे मारण्याकरता जो काळा हिट वापरला जातो का, तो काळा हिट तो कसाही त्या गोमातेच्या डोळ्यांमध्ये टाकतो, त्या गोमातेला दिसणं बंद होतं. लक्ष देऊन ऐका. 70 ते 80 डिग्री सेल्सिअसचं गरम पाणी, एवढं टेम्परेचरचं, त्या ते टेम्परेचरचं पाणी त्या गोमातेच्या अंगावरती टाकलं जातं. का? कारण त्या गोमातेची कातडी नरम व्हावी आणि बाजारामध्ये जास्त भावाने विकावी, याकरता तो गरम पाणी टाकतो. महाराज इतका अनन्वित छळ त्या गोमातेसोबत होतो. अरे ते ती दोरी राहते, ती गळ्याला बांधतो, गळ्याला बांधल्यानंतर असा पाता असतो महाराज समोर, ओढत 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 त्या पात्यापर्यंत नेलं जातं, वरून पाता पडतो. अरे त्या गोमातेचे 2 भाग होता. अरे तो 20,000 घेऊन घरी आला, अरे तिकडे गोमातेचे तुकडे झाले. आपण म्हणतो ना, अरे पाऊस पडत नाही, अरे तो आजारी आहे, त्याच्या घरामध्ये दुःखच चालू आहे. याचं कारणच ते, ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत गोमाता कत्तलखान्याला दिली त्यांचं आतापर्यंत कधी कल्याण झालं नाही. आणि महाराज शपथ घेऊन सांगतो, ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत गोमाता कत्तलखान्याला दिली त्यांचं कल्याण आयुष्यामध्ये होणार नाही. लक्ष देऊन ऐका, सामान्य गोष्ट नाही ना. ठीक आहे, गाईचा पाना आटला, तू कत्तलखान्यात दिलं. अरे जसा गाईचा पाना आटतो तसा तुझ्या माईचा पण पाना आटतो. मग गाईचा पाना आटल्यानंतर तू कत्तलखान्यात देतो, मग तुझा माईचा पाना आटल्यानंतर तुझ्या माईला दे ना कत्तलखान्यात, का देत नाही तिला? सामान्य गोष्ट आहे. अरे जो गोरक्षण करतो, जो धर्माचं कार्य करतो, जो धर्माचं पालन करतो, अरे आपली लायकी नाही, आपली पात्रता नाही गोमाता वाचवण्याची, अरे पण जो धर्म कार्य करतो त्याच्या तरी तुम्ही आडी येऊ नका. काय वाटतं महाराज? अरे त्याच्या तुम्ही समोर जाऊ नका. अरे जो धर्म कार्य करायचं त्याला धर्म कार्य करू द्या, सामान्य गोष्ट नाही. अरे एक गोमाता वाचवण्याचं पुण्य म्हणजे 33 कोटी देवी देवता तुम्ही एका ठिकाणी वाचवले, आणि त्याच गाडीमध्ये जर 50 गोमाता वाचवल्याचं पुण्य तुम्हाला भेटलं तर किती पुण्यवान आहात. अरे माझे एकच विषय मांडतो तुमच्या समोर. महाराज जो धर्म कार्य करत असेल, जो धर्माचं पालन करत असेल, जो गोमातेचं रक्षण करत असेल,
आपल्या तर होत नाही ना, आपण अजिबात करू नका. पण जो पुढे जात आहे, रस्त्यावर गाडी उभी करत आहे, पकडत आहे, रक्षण करत आहे, त्याच्या नांदी तली लागा नको, त्याच्या वाटेला तरी जाऊ नका. अरे चांगलं कार्य करत आहे तो. गोमातेची सेवा करणं हे काय आहे? धर्माचं पालन. विठ्ठल विठ्ठल. हो महाराज, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्यानंतर आपल्या भारतासारखा देश नाही, आपल्या महाराष्ट्रासारखं राज्य नाही. कारण ही भूमी संतांची पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते गुण पावन तो देश, पवित्र ते गुण पावन तो देश, पवित्र ते गुण पावन तो देश, पावन तो देश, पवित्र ते गुण पावन महाराज आपला भारतासारखा देश नाही. आपण काय म्हणतो? भारत माता की. अरे बोला ना, भारत माता की. असं कधी ऐकलं का तुम्ही? अमेरिका माता की, चीन माता की, पाकिस्तान माता की. दर्जा फक्त आपल्या भारत मातेला आहे. सामान्य गोष्ट नाही. आपण पुण्यवान, आपलं भाग्य महाराज. आपण भारतासारख्या देशामध्ये आणि महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये संतांच्या भूमीमध्ये आपण वास्तव्य केलं. महाराज गोमातेचं रक्षण काय आहे? धर्माचं पालन, धर्माचे पालन. तसं हे आमचं धर्माचं पालन आमचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील धर्माचं कार्य केलं. आता धर्माचं कार्य काय केलं? लक्ष देऊन ऐका. एकदा छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिशेला निघाले. दक्षिण दिशेला जाता जाता महाराज आंध्रात पोहोचले. आंध्र प्रदेश वेगळं राज्य. आंध्रात पोहोचल्यानंतर महाराजांनी विचार केला, आपण आलोय आता आंध्रामध्ये. मग आंध्रात आल्यानंतर आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग श्री शैलम मल्लिकार्जुन मंदिर, महादेवाचं मंदिर, आपण महादेवाचं दर्शन घेऊ आणि मग आपल्या पुढच्या स्वारीत जाऊ. महाराष्ट्राचा राजा घोड्यावरून खाली उतरला, नदीवरती गेला. नदी सुंदर होती, परंतु नदीवरती घाट तुटलेले होते. महाराजांनी तिथल्या काही कामगाराला बोलवलं. कामगाराला बोलवल्यानंतर त्याला दान धर्म केला आणि त्याला सांगितलं, तुम्ही तात्काळ हे काम चालू करा. महाराज नदीवरती घेऊन मंदिराकडे निघाले. आपणही मंदिरात जातो महाराज, भगवंताकडे आपल्या अपेक्षेपुरता आपण जिने ती मागणी करतो. अनेक राजे त्या मंदिरात आले गेले असतील, परंतु त्यांच्या मनामध्ये हा विचार आला नाही. महाराष्ट्राचा राजा आंध्रात गेला. आंध्रात गेल्यानंतर नदीवरती उतरला, घाट बांधण्याकरिता दान धर्म केला, मंदिरात गेला, दर्शन घेतलं महादेवाचं. दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या बाहेर आला. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर मंदिराच्या कळसाकडे बघितलं. कळसाकडे बघितल्यानंतर प्रत्येक मंदिराला 4 खांब असतात, परंतु श्री शैलम मल्लिकार्जुन मंदिराच्या 3च खांब आहेत. हे मंदिर असं राहता कामा नये का? कारण अनेक जनसंख्या इथे येणार, अनेक लोक इथे येणार, हे मंदिर पुढे भव्य दिव्य होणार, हे राहता कामा नये. मग काय करावं? महाराजांनी तिथल्या काही कामगाराला बोलवलं आणि कामगाराला बोलवल्यानंतर त्याला सांगितलं, हे दान धर्म घ्या आणि या 4थ्या खांबाचं काम तुम्ही त्वरित चालू करा. त्या काही कामगाराला काही कळेना महाराज. कसला राजा आहे? महाराष्ट्राचा राजा आहे तो. नदीवरती सुंदर घाट बांधण्याकरता दान धर्म करून जातो, महादेवाच्या मंदिरात जातो, महादेवाचं दर्शन घेतो. दर्शन घेतल्यानंतर बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर मंदिराच्या कळसाकडे बघतो, 3च खांबे आहेत, 4था झाला पाहिजे. धन्य ऐसा राजा होणे नव्हे. मग या राजाचं स्मरण सातत्याने झालं पाहिजे. हा राजा प्रत्येकाच्या मनामनामध्ये राहिला पाहिजे. मग काय करावं? त्या कामगारानं त्या 4थ्या खांबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जिवंतपणे स्मारक तिथं तयार केलं. मेल्यानंतर पुतळे सगळ्यांचे उभे होतात. ऐका, मेल्यानंतर पुतळे महाराष्ट्रात नव्हे तर आंध्र प्रदेशात महादेवाच्या मंदिराच्या 4थ्या खांबामध्ये, आज पण तुम्ही तिथे गेले तर 4थ्या खांबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जिवंतपणे स्मारक तिथे उभं केलं गेलं. म्हणून तर माझ्या देवाचं नाव गाजतंय ना, माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्यांच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर.
अभिमान केलंय तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी प्राण झेलले आपल्या नितड्याच्या प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या रंगावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या रंगावर. हे आठवण येते मना मनातून भगवाचे दिसल्यावर. सात पाचला धर्म मांडला सगळा माणूस देव सगळा माणूस देव सगळा माणूस देव. पुन्हा जन्म घ्यायची तू भक्ताच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्यायची तू भक्ताच्या हृदयावर. छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या रंगावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या रंगावर. देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या रंगावर. देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या रंगावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचं पालन केलं महाराज. महाराष्ट्रात नव्हे तर आंध्र प्रदेशामध्ये जाऊन महादेवाच्या मंदिराचं काम केलं, नदीवरती सुंदर घाट बांधले. हा झाला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. परंतु आमच्या धर्मवीर शंभूराजांचा इतिहास माहिती आहे का आपल्याला? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तर आपल्याला प्रत्येक कीर्तनातून ऐकायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला शिवजयंतीच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतो. परंतु आमच्या धर्मवीर शंभूराजांचा इतिहास आम्हाला ऐकायला भेटत नाही. महाराज छावा चित्रपट ज्यानं काढला, महाराज त्या माणसाला सेल्यूट द्यावा लागेल. कारण आतापर्यंत धर्मवीर संभाजीराजे कोण होते हे माहिती नव्हतं. पण ज्या वेळेस चित्रपटाची निर्मिती झाली आणि ज्या वेळेस चित्रपट पाहिला त्यावेळेला आपल्या असंख्य हिंदूंच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या महाराज. सामान्य गोष्ट नाही. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये इतिहास घडविला. 32 मनाचं सोनेरी सिंहासन रायगडावरती उभे राहिलं. लोककल्याणकारी राजे, शिवकल्याणकारी राजे छत्रपतीवरून स्थापित झाले. शेतकऱ्यांचं, कामकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं राज्य या मातीत निर्माण झालं. मातीसाठी लढणारी, मातीसाठी मरणारी आणि मातीसाठी झुंजणारी माणसं हे या मातीत निर्माण झाले. हे या मातीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि खरं तर असाच एक महामेरू या मातीत जन्मला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा वारसा घेतलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं स्वराज्य जबरदस्त करणारा हा योद्धा पिढ्यानपिढ्या इथं साऱ्यांना प्रेरणा देत राहिला. पण तरी जरी आपण एखाद्या मुलाला प्रश्न केला, का हो दादा संभाजीराजे कसे होते माहिती आहे का तुम्हाला? तो 2 शब्दात उत्तर देतो, संभाजी महाराज रगेल होते आणि संभाजी महाराज रंगेल होते. बस या 2 शब्दात संभाजी महाराजांचा इतिहास संपून जातो. खरा इतिहास काय, खरी वस्तुस्थिती काय, खरा वस्तुपाठ काय? हा नानो अरबकनाच्या परी संभाजी महाराजांवरती झाल्या गेल्या अनेक गोष्टी संभाजीराजांबद्दल सांगितल्या, परंतु खरी वस्तुस्थिती काय ऐका. 14 मे 1657 पुरंदरावरती एका शिवपुत्राचा जन्म झाला. आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून आपल्या त्याचं नामकरण केलं गेलं संभाजी. बघता बघता संभाजी महाराजांच्या बाल्याने सगळ्यांनी हरपू लागले. परंतु त्याच वेळी महाराजांनी येताना गलती केली. संभाजी राजांचा अवघा 2.25 वर्षाचं वय असताना संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई महाराजांचं निधन झालं. डोईवरून मातृत्वाचं छत्र हरवलं. पिताची छत्रछाया वाटेल यावी कशी, कारण पिता तर सदैव घोड्यावर दौड म्हणून घेणार आहे. मग त्यावेळी समोर आला मासाहेब जिजाऊ आणि म्हणाला अजून दुसरा शिवाजी घडवण्याचं सामर्थ्य या जिजाऊ तर नक्कीच आहे. आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजीराजांचं बालपण सावरलं गेलं. संभाजीराजे चालणं बोलणं शिकले, संभाजीराजे लिहिणं वाचणं शिकले, संभाजीराजे नाना कला नाना विद्या याच्यामध्ये तेच तथा पारंगत झाले. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र याच्यामध्ये संभाजीराजे माहीर झाले. 1 नाही 2 नाही तब्बल 16 भाषा येत होत्या. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कांबडी येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढं सोडा हो, हेनरी ऑफ जनरल लिहून ठेवतो या छोट्याशा युवराजाला इंग्रजी सुद्धा येते. 350 वर्षापूर्वी माझा संभाजीराजा तेजाने तरार झाला होता. नुसत्या या भाषा येत नव्हत्या महाराज, तर या भाषांमधून
संभाजीराजांनी काही काव्यग्रंथ लिहिले. बुधभूषणम, नायिकाभेद, नखशिका असे काही 7 शतक ग्रंथ लिहिले. बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला संभाजी महाराजांनी संस्कृतमधून. त्या संस्कृतमधून बुधभूषणम नावाच्या ग्रंथामध्ये संभाजीराजे गणेशाचं वर्णन करतात, स्तुती करतात. काय लिहितात संभाजी महाराज? अरे पद पद मपत्र समचरण जगजीवन कर्म करा नाबल नित कबेर उदर लंबित विशाल बर उर्दीर्घ मुंडे गर्दी चारी फल एक दंत रुसुंट लवतारी जात सकल मल. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम नावाच्या ग्रंथामधून केलेलं गणेशाचं वर्णन आहे. बुद्धीची आवड जोपासले तशी व्यायामाची आवड सुद्धा होती. मलखांब, भालाफेक, दांडपट्टा याच्यामध्ये संभाजीराजे माहेर झाले. तत्कालीन घोड्याला बेभान पळवणारा आणि एका पायावरती रणांगावरती वळवणारा एकच योद्धा होऊन गेला. त्या योद्धाचं नाव होतं संभाजी आणि ही कला परत दुसरं कोणाला जमली नाही. बघता बघता संभाजी महाराजांचं वय 8.5 वर्ष झालं आणि त्याच वेळेस महाराष्ट्रावरती मिर्झाराजे जयसिंगाचं आगमन झालं. आणि मिर्झाराजे जयसिंगाचं आगमन झाल्यानंतर मिर्झाराजे म्हणाले, शिवाजीराजे आपले पुत्र संभाजी आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील आणि कराले आमचे राजे. नाही मिर्झा, हे राजकारण नव्हे. आणि छद्मी हसत मिर्झा म्हणाला, शिवाजीराजे हे राजकारणच आहे. आणि वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजीराजे मोगलांकडे ओलीस म्हणून राहिले. नवे प्रवीण महाराज, संभाजी महाराज वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजीराजांचा प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश झाला. याचा काल औरंगजेबानं मनसबी पाठवल्या. संभाजी महाराजांना 7,000, शिवाजी महाराजांना 5,000. जणू त्या औरंग्याला आधी कळालं होतं की पित्यापेक्षा पुत्र 1.25 इंच निपसणार आहे. आणि त्याच वेळेला औरंगजेबाचा वाढदिवस आग्र्यात मोठ्या थाटात साजरा होणार होता. आता वाढदिवसाचं आमंत्रण ते छत्रपती शिवाजी महाराजांना पाठवलं गेलं आणि तसं ते आमंत्रण धर्मवीर शंभूराजांना देखील पाठवलं गेलं. आता शिवाजी महाराज म्हणले जावं तर लागणार वाढदिवसाला, परंतु एवढ्याशा शंभूंना कसं न्यावं? अरे ऊन वारा वादळ पाऊस कसं जपल या वयात हा प्रवास? अरे कसा जपेल माझा शंभूराजा? परंतु त्याच वेळेस आमच्या महाराजांच्या लक्षात आलं, संभाजी म्हणजे शिवाजीचा पोटचं पोर नाही. संभाजी म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत आलेले एक मर्याट्याचं पोर आहे. ते धैर्य, ते शौर्य त्याच्यात पण आहे. आणि बघता बघता या कारणानं संभाजी महाराजांना मोगली रियासतीचा, मोगली दरबाराचा, मोगली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास करता येईल. आणि बघता बघता संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी सोबत घेतलं आणि ह्या मुलकापासून तर आग्राच्या मुलकेपर्यंत संभाजी महाराजांना तो वैराग्य, तो वनवास भोगत भोगत त्या ठिकाणी पोहोचले. येता काल औरंगजेबाच्या दरबारात हजर झाले. पण या ठिकाणी औरंगजेबाने एक जरी चाल टाकली. शिवाजी महाराजांना मागच्या रांगेत उभं केलं आणि महाराष्ट्राचा नरसिंह उपळला. भर दरबारात गाजा औरंगजेब शेंशा बादशाचा अपमान असा कुणी केला नव्हता, तो महाराष्ट्राचा नरसिंहाने केला. आणि महाराज तिथून तडक निघाले. त्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाही. म्हणून शिवाजी महाराजांच्या जागेवरती संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या जागेवरती प्रतिनिधी म्हणून येत जात राहिले. एका वेळेला या औरंग्यानं आमच्या शंभूराजांना प्रश्न विचारला, संभाजीराजे आपण उत्तम कुस्ती खेळता असं ऐकू आले, आपण उत्तम मल्लविद्या जाणता असं देखील ऐकू आले. मग संभाजीराजे आमच्या दरबारात देखील चांगले चांगले मल्ल आहेत, आमच्या दरबारातील एखादा मल्लाशी कुस्ती खेळाल का? आणि तसाच करायला आमचा 9 वर्षाचा छावा. अरे औरंग्या, आम्ही फक्त आमच्या लायकीच्याच मल्लाशी कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारामध्ये माझ्या लायकीचा एक पण मल्ला नाही. हे महाराष्ट्राचं मान्य होतं. बस. अरे 9 वर्षाच्या शंभूराजानं औरंगजेबाला आपल्या स्वाभिमानाची चुणूक दाखवली. यावेळेला औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केलं. परंतु कैद केल्यानंतर महाराज म्हणाले की आता आग्र्यातून सुटका करावी लागेल. मग काय करावं? सुटकेच्या चाली कोणावरती सोपाव्या? तर सुटकेच्या चाली 9 वर्षाच्या शंभूराजांवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी सोपवल्या. औरंगजेबाच्या महालापासून तर कुंभाराच्या वाड्यापर्यंत जेवढ्या चाली लिहिल्या, आखल्या, पेरल्या त्या आमच्या शंभूराजांनी. आणि एक दिवशी हे स्वप्नातही शक्य होणार नव्हतं की महाराष्ट्राचा नरसिंह औरंगजेबाच्या हातीवर ते तुरी देऊन निसटले गेले आमचे राजे. अहो गेले, परंतु आमच्या शंभूराजांना मागे ठेवून, अरे युल्याच्या शंभूराजांना मागे ठेवून, अरे एका पित्याचा काळीज व्याकुळ नसर, जीव गलबलला नसर, अरे कसं मागे ठेवावं मरणाच्या दारात औरंगजेबाच्या दरबारात? अरे ते सोडा, परंतु आमच्या शंभूराजांनी तरी म्हणावा, आबासाहेब अहो तुम्ही एकटेच गेले आम्हाला मागे सोडून. अरे धरणीकंप झाला असता, अरे धरल्या आरल्या असत्या जर विचारला असता आमच्या शंभूंनी. परंतु हा 9 वर्षाचा छावा आमच्या राजांच्या हातात हात देऊन सांगत होता, आबासाहेब आपण बिंदो किया, आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली गरज अधिक आहे. आणि एका पित्याला कळून चुकलं होतं की पुत्र जाणता झाले. यथा काल राजे राजगडावरती पोचले. राजगडावरती पोचल्यानंतर महाराजांनी वार्ता उठवली की संभाजी महाराजांचं वाट्यात निधन झालं. याचं कारण
ज्या वेळेला महाराज औरंगजेबाच्या छावणीतून सुटल्यानंतर संभाजी महाराज पाठीमागे निघाले. मग संभाजी महाराजांचा पाठलाग करण्याकरिता औरंगजेबानं मोगली सैन्य संभाजी महाराजांच्या पाठीमागे लावलं आणि ही बातमी आमच्या महाराजांना कळली. महाराजांनी वार्ता पसरवली. ती वार्ता औरंगजेबापर्यंत पोहोचली आणि औरंगजेबानं तो पाठलाग थांबवला आणि आमचे संभाजीराजे काशी पंतांसोबत रायगडावरती सुखरूप पोचले. गेलेले शंभूराजे वेगळे होते, आलेले शंभूराजे झालेले होते जाणते, परिपक्व, मोगली रियासतीचा, मोगली दरबाराचा अगदी जवळून अभ्यास केलेला. हो, जाणते परिपक्व झाले होते. एके वेळेस आमच्या शिवाजी महाराजांनी आमच्या धर्मवीर शंभूराजांना विचारलं, संभाजीराजे आपण लेखणी तेच चालवता हो, परंतु आपली तलवार आणि करायला छावा. आज्ञा द्यावी आबासाहेब. आज्ञा सुटली. गुजरात कंबाईट टिप्पण्या काळ्या कबीरने ढगांमध्ये गुजरात लुटलं, कंबाईट टिपलं, यामे जादरवा कैद केला. ही बातमी आमच्या महाराजांपर्यंत पोहोचली आणि महाराजांपर्यंत पोहोचल्यानंतर महाराज म्हणाले, त्या पत्ती तोपांना आमच्या बछडा काशी जीत घेऊन येत आहे आणि धर्मवीर शंभू महाराजांच्या पराक्रमाची पहिली जीत हासिल झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी तोरणा जिंकला, तर धर्मवीर शंभू राजांनी 14व्या वर्षी गुजरात खंबाईत लुटून मामे जादरवा कैद केला. राजगडावरती आनंदाचा उत्सव चालू होता आणि आनंदाचा उत्सव चालल्यानंतर त्यावेळी अनेक सरदार झाले, अनेक राजे झाले, परंतु छत्रपती फक्त एकच झाले होते, ते म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. आणि दुसरे छत्रपती होणार होते ते म्हणजे आमचे धर्मवीर संभाजीराजे. आणि येता काल कोणाला माहितीच नव्हतं, या म्लेंच्या पातशाहीमध्ये आमचे संभाजीराजे छत्रपती होणार आणि छत्रपती झाले. या म्लेंच्या शाही पातशाहीमध्ये महाराज हे महाराष्ट्राचं पाणी होतं, हे महाराष्ट्राचं पाणी होतं महाराज. अरे औरंगजेबानं मोठ्या थाटात मराठ्यांची मोहीम उघडली. लक्ष देऊन ऐका, मोठ्या थाटात मराठ्यांची मोहीम उघडली, परंतु संभाजी महाराजांनी त्याची पूर्ण वाट लावली आणि कराले आमचे राजे. अरे आमच्याच वाट्यावरती येऊन आमच्याशीच वाटमारी करणाऱ्याची त्याच्या वाट्यावरती जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आमच्या वाट्यावर परतत नाही आम्ही. बस औरंगिया, अरे तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे, तुला भाजायला वेळ लागणार नाही. आणि बघता बघता मराठे भाजत सुटले. त्यात दगीन औरंगजेब म्हणाला, क्या किया जाए. आणि त्यांना एक जणांना त्याला सल्ला दिला, हुजूर अरे मराठों की जान है उनके गढ़ किलों में, पहले गढ़ किले लेते, मराठे खुद ना खुद आएंगे, घुटने टेकते हमारे सामने, बहुत खूब, जल्द से जल्द पता लगाओ ऐसा कौन सा किला है. अरे तरसला होता औरंगजेब, विजयासाठी तरसला होता, विचारत होता ऐसा कौन सा किला है. एकानं सांगितलं, हुजूर एक किल्ला आहे. कोणचा? नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पासून अवघ्या 10 मैलावर प्रभू श्रीराम तिथे विश्रांतीसाठी जायचे. त्या किल्ल्याचं नाव आहे रामसेस. मराठे अवघे 600 हुजूर, दफिनियत कुछ नहीं हुजूर, तोपखाना कुछ नहीं हुजूर, कौन जाएगा. आणि उभा राहिला साहिबुद्दीन खान, हुजूर हम जाएंगे, बहुत खूब. अरे कितने दिनों में ले लोगे किला, कितने दिन. अरे हुजूर एक दिन काफी, आज गया और कल किला लेके आया. 10,000ची फौज दिली शाहबुद्दीन खानाला, 10,000ची फौज दिली, तोफे दिले, हत्ती दिले, घोडे दिले, बारूद दिले. आणि शाहबुद्दीनाला सांगितलं, शाहबुद्दीन खान हमें रामसेस चाहिए. आणि निघाला शाहबुद्दीन खान, निघाली मोगली फौज, 10,000ची फौज निघाली, घोडे, हत्ती घोडे. आणि रामसेसला चिटकला आणि खेळगा. शाहबुद्दीन खान म्हणाला, चलो किले पर चलो. किल्ल्याच्या आजूबाजूला वेळा घातला आणि वेळा घातल्यानंतर आमच्या मराठ्यांचा हालचालना प्रतिकार. शाहबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक न लढतच किल्ला देतात की काय. आमचे हे मोगल सैन्य जसं पुढं चालत गेला, चलो आगे, ले लो किल्ला. आमचे मराठे सावध झाले, गोपनीय तरलला, दगड भरली, सुटली दगड, दना धाड दगड सुटले. मोगली सैन्य पाठीमागं पळत सुटलं, फतेखान मागं पळत सुटला. शाहबुद्दीन खानाच्या मस्तकावरती दगड बसला. ती जखम दाबीत शाहबुद्दीन खान म्हणाला, अरे कैसे आहे मराठे, पत्थरों से खेळते. अरे एका दिवसात किल्ला घेतो म्हटलेला शाहबुद्दीन खान, अरे रात्री खलबल खानात जखना शकत बसला होता. क्या किया जाए. काय म्हटला, एका दिवसात घेतो, रात्री खलबन खाल्यात जखमा शकत बसला, क्या क्या जाय. आणि त्याचा एक सरदार होता, तो म्हणाला, हुजूर ऐसा करते. हा बोलो. नाही, काल आपण चालत गेलो, मग दगड आपल्या डोक्यावर बसली, मग उद्या आपण चालत नको जायला, मग सरपटत जाऊ. म्हणजे दगड आली तरी डोक्यावरून जातील. हा, शाहबुद्दीन खानाला ही किमिया पटली. उरलं सुरलं मोगल सैन्य सोबत घेतला आणि निघाली परत रामसेसवर. आमच्या मराठ्यांचे हालचालना प्रतिकार काहीच नाही. निघाली उरलं सुरलं मोगल सैन्य पुढे सरकू राहिलं. आमच्या मराठ्यांनी रात्रभर जागून तटबंडावरती मोठमोठ्या दगडी शिळा गोळा करून ठेवल्या होत्या. आणि हे मोगली सैन्य थोडं पुढे सरकत आलं, अर्ध्या टप्प्यात आलं. आमच्या मराठ्यांनी जशी दगड्या शिळा ढकलल्या, या खालच्या सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमचं सरपटच करून ठेवलं. सरपटच करून ठेवलं. क्या किया जाए. आणि शाहबुद्दीन खानानं आपल्या स्वतःच्या तोप प्रमुखाला बोलवलं, चलो तोफे लगाओ किले पर.
तोपों से कितना पलों में आएगा किल्ला? हुजूर बस 2 घंटों की बात आहे. 2 तासात किल्ला मी तुमच्या पायावरती देतो. बस आता उद्या तोफा लावणार आणि रामसेस आपल्या ताब्यात येणार असं म्हटल्यानंतर शहाबुद्दीन खान म्हणाला आपल्या छावणीमध्ये सगळे मुघल निवांत झोपले आणि आमचे मराठे बरोबर रात्री 2:30-3च्या सुमारास गडावरून खाली आले. खाली आल्यानंतर सरळ कापाकापी केली, हल्लल खल्लो माजला आणि मोगल जागे व्हायच्या आत आमच्या मराठे गडावर छापा, मराठो का छापा. अरे नींद उडाली शहाबुद्दीन खानाची. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर तोफे लावणार, पुढे लावणार, अरे बत्ती पेटवणार. तोपर्यंत गडावरून तोफेचा एक गोळा थुई 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 करत धडामधूम. तोप खाना प्रमुख म्हणाला पिचलो, अरे तोफे पिचलो. तोफा मागा घेतला गेला. शहाबुद्दीन खान म्हणाला अरे क्या हुआ, काही होत नाही हुजूर. आपले तोफे पुढे जर घेतले तर मराठ्यांचे तोप मारे आपल्या अंगावरती घेतात. अरे आणि आपले जर मागे घेतले आपले पुढे जात नाही. अरे तुम्ही तर म्हणाले होते मराठ्यांकडे तोफा नाही. हुजूर अहो मराठ्यांकडे तोफे नाहीत परंतु त्यांच्याकडे डोकं तर आहे ना. हुजूर साधी तोप नाही महाराज ते. अहो तुमच्या आपल्या 10 तोपेला एक तोप भारी आहे. अहो लाकडाची तोप आहे आणि आतून त्याला जनावराचं कातडं लावलंय. अरे ठीक आहे तोपे आणले पण ते गोळे कुठून आणले? मग हुजूर 2:30-3च्या सुमारास मराठे कशाला आले होते खाली रात्री? हा ते गोळे पण आपले. शहाबुद्दीन खानाला काय कळे ना काय काय 600 मावळा किल्ला अजिंक्य. 1 महिना झाला, 2 झाला, 3 झाला, 4, 5, 6 महिने झाला किल्ला अजिंक्य. शहाबुद्दीन खानाने एक अफलातून किमया काढली. त्यानं आपल्या मोगली सैन्याला आदेश दिला झाडं तोला. सगळ्या आजूबाजूच्या जंगलाची झाडं तोडली गेली. 4 ते 5, 6 महिना काम चाललं. महाराज शहाबुद्दीन खानाचं कौतुक केलं पाहिजे. कौतुक करण्यासारखी गोष्ट केली त्यानं ताप दिली डायरेक्ट ताप. अरे किल्ला पाहिला आपण सगळ्यांनी. किल्ल्याच्या उंची इतका प्रचंड लाकडी बुरुंज त्यानं तयार केला का. आणि त्या बुरुंजावरती 50 तोफे आणि 500 मोगल उभे राहतील. आपले तोफे पुढे गेले तर त्यांच्या अंगावर येतात ना आणि आपले मागे घेतले तर आपले जात नाही ना. बुरुंज तयार केला त्यानं. बुरुंज तयार केल्यानंतर आता मोगल निवांत बसले आणि शहाबुद्दीन म्हणला आता कसं काय ताब्यात येत नाही किल्ला आपण बघू. आणि रात्री सगळे मोगल निवांत पडले आणि आमचे मराठे बरोबर रात्री 2:30-3च्या सुमारास गडावरून खाली आले. खाली आल्यानंतर छावणीत घुसले. छावणीत घुसल्यानंतर त्या बुरुंजाजवळ आले. बुरुंजाजवळ आल्यानंतर पूर्वी हुक्के असायचे. हुक्के म्हणजे गावठी बॉम्ब. कोणत्या पद्धतीचे? नारळाची कवटी घ्यायची, तिच्यात कॉन्क्रीट खिळे भरायचे, दारू ठासायची, वात लावायची, ठेवून द्यायची. 10-12 जण 100% मारायचे. हा आमच्या मराठ्यांनी बारूद घेतले, दारू घेतली, किल्ल्या त्या बुरुंजाच्या आजूबाजूला ठासून भरली आणि वात पेटवली. वात पेटवल्यानंतर किल्लेदाराशी इसरत घुमले. किल्लेदारांना वाट पेटवली आणि वाट थुई 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 करत धडामधूम. अवघा बुरुंजच ढासळला महाराज. अहो तोफे चढवण्याच्या अगोदर मराठ्यांनी मोगलांच्या बुरुंजाचा निकाल लावला. औरंगजेबाला खबर पोचली. औरंगजेब म्हणाला शहाबुद्दीन खान अरे तेरा एक दिन कितने सालों का होता है, आओ वापस. अरे एका दिवसात किल्ला घेतो म्हटलेला शहाबुद्दीन खान 2.5 वर्ष राहिलं. फतेह खान म्हणाला हुजूर अरे हम जाएंगे. तयार झाली. 20,000ची फौज दिली. औरंगजेब म्हणाला फतेह खान अरे तुम्हारे नाम में फतेह, हमें किल्ला चाहिए चलो. अरे झुंजत राहिला, लढत राहिला. अरे गोचडी सारखा चिटकला. अरे निघता निघेना परंतु आमच्या मराठ्यांचं टाप द्यायची गरज नाही. अरे 600 मावळे होते फक्त परंतु काही जिंकू दिले नाही. फतेह खान संतापला, वैतागला. आले क्या किया जाए. त्याला एक मांत्रिक भेटला. तो म्हणला हुजूर तुम्ही एक काम करा. म्हणाले काय? मला फक्त एक तुम्ही सोन्याचा नाग तयार करून द्या. नाही तुम्हाला किल्ल्यापर्यंत नेलं तर मला परत तुम्ही मांत्रिकच म्हणू नका. करता काय ना मरता. 2.5 वर्ष झाली. या भावानं अजून 1.5 वर्ष झुंज लावली परंतु त्याच्याकडून काय होईना. मांत्रिकाचं आयडिया पटली. मांत्रिकाला सोन्याचा नाग करून आला. मांत्रिक पुढं, फतेह खान पाठीमागं मोगली सैन्य. आणि मांत्रिक म्हणाला चला अरे तुम्हाला सगळी मंडळीच वरती घेऊन जातो. आमच्या मराठ्यांचे हालचालना प्रतिकार चालू द्या तुमचं. आमच्या मराठ्या वरून बघतायत. आणि हा मांत्रिक पुढे चालतोय, फतेह खान पाठीमागं चालतोय आणि मोगली सैन्य पाठीमागं चालतंय. हे चलो 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 म्हटल्यानंतर अर्ध्या टप्प्यापर्यंत आलं. आमच्या मराठ्यांनी एक वरून एक दगड फेकला. अरे मांत्रिकाच्या छातडावर नाग एकीकडं, फतेह खान मागं पळत सुटला, मोगली सैन्य मागे पळत सुटलं आणि मांत्रिकाच्या छातीवर अरे जिथं माणसं काही करू शकले नाही तिथं भूत काय करतील. अरे आमचे शिवराय म्हणजे आमचा एक किल्ला. अरे आमचे शिवराय म्हणजे आमचा एक किल्ला. अरे या शहाबुद्दीन खानाला एक रामसेज नावाचा किल्ला घ्यायला 6.5 वर्ष लागतात तर आमचे 350 किल्ले 350 किल्ले घ्यायला 6 गुणिले 350 औरंगजेबाला किती वर्ष लागतील याचा विचार करून पाहतो.
एक किल्ला घ्यायला 6.5 वर्षे. शेवटी औरंगजेब संतापला, वैतागला, आपल्या डोक्यावरची पगडी आपटली त्यानं आणि तो म्हणाला, जब तक मैं संभा को पराभूत ना कर देता तब तक मैं मेरे सर पर मैं बादशाही पगडी ना धारण करूंगा. इथंच मेला तो महाराष्ट्रात. अरे संभाजीनगर मध्ये त्याची खबर आहे. तो फक्त बोलत होता, करत काहीच नव्हता. काहीच करत नव्हता तो फक्त नुसता बोलक्या होता. अरे त्याचा सामना जर आमच्या महाराजांसोबत झाला असता ना, आमने सामने, अरे कपटानं पकडलं रे आमच्या महाराजांना, परंतु समोर येण्याची ताकद नव्हती महाराज. अखेर आजचा जो संभाजी महाराजांच्या बलिदान मासाचा दिवस आहे, हा आपल्या सगळ्यांसाठी काळा दिवस आहे. आजचा अखंड हिंदुस्थानामध्ये आजचा काळा दिवस आहे. आजच्या दिवशी आमच्या शंभूराजांचं मस्तक कलम केलं गेलं, परंतु मस्तक कलम करण्याच्या अगोदर आमच्या महाराजांसोबत किती अनन्य अत्याचार झाले हे आम्हाला माहिती आहे का? आम्हाला तो इतिहास सांगितला जातो. संभाजीची नजर फिरली, पाहतो तो काय, अरे आतापर्यंत ऐकलं होतं नद्या समुद्राला मिळतात, पण इथं उलट. अरे त्या मांडवी नदीला मुकरब खानाचा सेनासागर भेटायला आला होता. काठावर होता शिवपुत्र संभाजी, कवी कलश आणि चोही बाजूने मोगलांचं सैन्य, आणि करायला मुकरब खान खिचलो तलवार उसके, पण तलवार घ्यायचं कोणाचं धाडस होईना. कोणीतरी एक पाऊल उचलायचं आणि आमच्या संभाजी महाराजांची नुसती नजर वर उचलायची. 4 पावलं मागे सरकायचा तो नाही जिगर झाले. अखेर मुकरब खानाने 4 बाजूने दोरखान फेकले आणि आमचा संभाजी राजा जेरबंद झाला. मराठ्यांचा छत्रपती मोगलांच्या कैदेत फसला. फितुरांची चाल यशस्वी झाली. मराठ्यांचा मुकुट मोगलांच्या पायात पडला, पण मस्तक ताटच होतं. रगई तशीच आणि बाणेदारपणा देखील तसाच. बघता बघता संभाजी महाराजांना मुकरब खानाने घेऊन रौल्या खानाला तो म्हणाला, जितनी जल्द हो सके उतनी जल्द यहाँ से निकलना चाहिए. अगर पता चला इन मराठों को तो यही कबर बना डालेंगे अपनी. आणि आश्चर्य वाटेल, संगमेश्वर ते बहादूरगड 350 मैलाचं अंतर आहे. एसटीने जरी जायचं झालं तरी 1.5 दिवस लागून जातो. मुकरब खानानं हे अंतर संभाजी राजांना घेऊन अवघ्या 4.5 दिवसात पार केलं. अरे कुत्र मागं लागल्यासारखा पळायचा तो. अरे गावाच्या वेशीवरनं संभाजींना नेलं जात होतं, परंतु गावातल्या गावकऱ्याला माहित नव्हतं आपला राजा काही झालाय. अरे गावाच्या धारावरनं संभाजींना नेले जात होतं, परंतु गावातल्या वार करायला आणि गावकऱ्याला माहित नव्हतं अरे आपला राजा काही झालाय. कळेपर्यंत संभाजी महाराजांना सुखरूप ठिकाणी पोहोचवलं गेलं आणि औरंगजेबाला खबर द्यायला हेर दावत आला. हुजूर हुजूर, अरे बड़ी खुशी की खबर है, अरे संभा गिरफ्तार हो गया. क्या बक रहे हो, पीके तो नहीं है वो. हाँ हुजूर, अरे संगमेश्वर में मुकरब खान ने संभा को गिरफ्तार कर दिया. अल्लाह ताला की मेहरबानी, सभ्य रात का जश्न होना चाहिए. आखिर आई गया दखन का जो शिकंजे में लाया जाए, उसे शानदार शौकत से पहना जाए तख्ता कुलाब. आतापर्यंत त्याने आपल्या अंगावरती राजवस्त्र घातले असतील, आता त्याला विदूषकी झपली घाला. आतापर्यंत त्याने आपल्या अंगावरती अलंकार घातले असतील, आता त्याला पोलादी काटेरी साखर दंडाने जकडवा. आतापर्यंत राजा आहे म्हणून पालखीतून अंबारातून फिरला असेल, आता त्याला हुंटाला बांधा. आतापर्यंत राजा आहे म्हणून ढोल वाजले असतील, आता त्याला नगारे बजवायला सुरू केला. अरे कळू द्या महाराष्ट्राला, आलमगीर औरंगजेबानं संभाजी गिरफ्तार केला आणि भरकून निघाले दिंड वाजत गाजत. अरे कुणाच्या राजाचा वाटेला आली विटंबना. अरे कोणी सोचलं, अरे 9 वर्षाच्या शंभू राजांनी ज्या औरंगजेबाच्या सैताने डोक्यात गोंधळ घातला होता, कसा दिसतो तो संभाजी, कसा दिसतो हे पाण्याकरिता कोण कोणाच्या डोक्यावर, कोण कोणाच्या खांद्यावर, कोण कोणाच्या खांद्यावरून पाहत होता, घरावरून पाहत होता. अरे कसा दिसतो संभाजी. निघाली दिंड बरकुम वाजत गाजत. अरे कुठून तरी भिरभिरणारा दगड यायचा, डप महाराजांच्या छातीवरती पडायचा, रक्ताच्या चिरकांडी यातनांचा कळवळ व्हायचा. कोणीतरी यायचं, उंटाची शेपटी पिळायची, उंटा थया थया नाचायचा. अरे अंगावरचे साखळी काटेरी तंड दोचायचे, बोचायचे, जागोजागी जखमा करायचे. अरे कुणीतरी यायचं, अरे अंगावर थुंकायचं, कुणीतरी यायचं, तलवारीच्या टोकानं संभाजीच्या महाराजांच्या अंगावरती रक्त रेषा उमटवायच्या. अरे रेषा बरोबर रक्त रक्त मातीत उमटत जायचं. अरे कुणी सोचलं, अरे झुकला असता, वाकला असता, नमला असता तर आयुष्य मध्ये जगला असता, पण का नाही केलं. आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत. या समतेसाठी, याकरिता आणि औरंगजेबाच्या दरबारात आणलं गेलं. औरंगजेबाच्या दरबारात कराला कासम खान, संभा अरे झुक जाओ आलमपना के सामने. आणि कराला आमचा कवी कलश, झुकेंगे नहीं झुकाएंगे, सरदर्शी चुप, कैद में तुम्हारे. आणि तख्तासीन झालेला औरंगजेब तख्तावरून खाली उतरला. त्याच वेळेस आवाज ऐकू आला, सबूर आसत अभी बहुत कुछ नाही बाकी. आणि तख्तासीन झालेला औरंगजेब खाली आल्यानंतर संभाजी महाराजांकडे पाहिलं. तीच नजर, तेच दिव्य तेज. आणि औरंगजेब म्हणाला, 9 बरस का था तब ही मिला था हमें आगरा में, तब हमने पूछा था इसे, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. तभी संभा ने हमें जवाब दिया था,
हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है। सच कहता कापर ने, अरे कभी ठंडक ना मिलने दी, लेकिन अब नाही, अब अल्लाह ताला के दरबार में येतो आणि त्या खुदाचे आभार मानायला आलमगीर औरंगजेब गुडघे टेकून खाली बसला, नमाजाच्या रुकाता पडायला लागला आणि आमचे संभाजीराजे कवीजींना म्हणाले, कवीजी अहो कवी आहात आपण, मग या प्रसंगावरती सुस्ते काय दे का एखादी कविता. कवीजी म्हणाले, अरे काय माणूस आहे हा, औरंगजेबाच्या दरबारात, मृत्यूच्या दारात, याला भयने भीतीने काही नाही, हा म्हणतो सुस्ते काय दे काही कविता. हो राजन ऐका ना, सुस्ते ना राजन, अरे तुम हो सांचे खूप लढे जंग, देखत तुम्हारा तेज औरंग, औ राजे काय लढलात तुम्ही, काय तुमचं शौर्य, आणि तुमचं शौर्य बघून आलमगीर औरंगजेब आपल्या तख्तावरून उतरून तुमच्या खाली नमाजाच्या रुकता पडायला लागला. चुप बता संभा, कहारा काय खजाना, कहारा के लोट, आणि तसाच आमच्या करायला चावा. अरे या महाराष्ट्राच्या मातीतला कणकण खजाना मानतो आम्ही. औरंग्या अरे तू गिळलास खजाना, होणार नाही तुझ्यासारखे भिकारी घेऊ मनकाटाच्या बळावर. बस इथंच तरफडत राहिला औरंगजेब, तरफडत राहिला. अरे ये मराठे क्या खिलाते हैं अपने बच्चों को, क्यों ऐसा एक भी पैदा नहीं होता हमारे खानदान में. हे मराठे काय खायला घालतात आपल्या पोरांना, का असलं एक तरी पोरग आमच्या जन्माला येत नाही. आणि तसेच आमचे राजे कराले, अरे संभाजी कसा येईल तुझ्या पोटे, संभाजी जन्मेल फक्त छत्रपतींच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत. अरे स्वतःच्या बापाला विशी देणार तू, स्वतःच्या भावाची खुले आम कत्तल करणार तू, तुझ्या पोटील कसा येईल संभाजी. संभाजी येईल फक्त सह्याद्रीच्या कड्यावर आणि बस तुझ्या नरड्यावर. तस औरंगजेबाला काही कळेना, अरे कैदेत कोण आहे तू का मी. आणि तिथं संभाजी महाराजांना विचारलं गेलं, पता संभा कोण कोण से सरदार थे. अरे तख्तासाठी उलटणारी जात नाही आमचे, आई भवानीचे भूते होतो आम्ही, होणार नाही भिकारी. शेवटी औरंगजेब संतापला, वैतागला आणि म्हणाला, ले जाओ हमारी नजरों के इसे सामने से, निकाल दो इसके आके, बहुत जलाते हैं हमें इसके आके, अरे निकाल दो इसकी जबान, बहुत बोलते ही जबान. आणि ते नेल्यानंतर औरंगजेबानं परत संभाजीराजांना थांबवलं आणि त्या ठिकाणी सांगितलं संभाजी महाराजांना, तू जर मुस्लिम धर्म स्वीकार करायला तयार असशील तर मी तुला बक्षीस देतो. काय सांगितलं, तू जर मुस्लिम व्हायला तयार असशील तर मी बक्षीस देतो. आमच्या राजांचं उत्तर ऐका, ज्यांनी स्वराज्य संस्थापन केलं त्या शिवछत्रपतींचा मी पुत्र आहे. अरे सिंहाचे बछडात जगतात सिंहासारखे आणि मरतात देखील सिंहासारखे. अरे धर्मासाठी मरू, परंतु हिंदू धर्म सोडणार नाही आणि इस्लाम धर्म स्वीकारणार नाही. आणि निघाले आमचे राजे. अखेर वळमुद्रुक औरंगजेबानं तुळापुराच्या वनस्तंभाला संभाजी महाराजांना बांधलं गेलं. संभाजी महाराजांना बांधल्यानंतर पहिली सजा होती डोळे काढण्याची. सोपी सामान्य गोष्ट नाही. महाराज हे आपल्याला ऐकायला गोड वाटू राहिलं. अरे पायात काटा घुसला तरी 10 दिवस पाय धरून बसतो आम्ही, काच घुसला तरी पाय 10 दिवस धरून बसतो आम्ही. विचार करा, लाल बुंद तप्त सळ्या समोर नेऊ राहिल्या आणि आमच्या महाराजांनी मिटवले नेत्र. नेत्र मिटवल्यानंतर डोळ्यापुढे उभं राहिले शिव छत्रपती, जगदंब, आई, सबाई, राजकोट, गड किल्ले. अरे या डोळ्यांनी घेतलं सव्य संवर्धन, अरे या डोळ्यांनी घेतलं त्या मावळ्यांना दर्शन, अरे या डोळ्यांनी इशारा केला त्या मावळ्यांना आणि डोळे जाणार. अरे कपशे आले, दोघं हातामध्ये जळत्या सळ्या घेतल्या आणि तर अरे यातनांचा कळव. अरे उरलं नव्हते रे डोळे, फक्त होत्या नुसतं खोपण्या उग्र तर्प. अरे कोणाच्या राजाच्या वाटेले ही विटंबना. अरे झुकला असता, नमला असता, आयुष्यामध्ये जगला असता, पण का नाही केलं हे सगळे, का सोचत राहिला. तोपर्यंत सैजेचा दुसरा अंमल चालू झाला. सभा होती जबान काटायची. कपशे आले लखलखीत नंगी तलवार घेऊन आल्यानंतर महाराजांनी जबडा बंद केला. एकाने कानाने प्रचंडावरती प्रचंड दाब दिला. अरे पण जबडा उघडेना. अरे कसा उघडणार जबडा. एकाने मस्तकावरती प्रहार केला. अरे पण जबडा उघडेना. अरे कसा उघडणार जबडा. अरे वाघाचा जबडा आहे वाघाचा. अरे सिंहाच्या जबड्यात घालून हात मोदी ती दात, हीच मर्द मराठाची जात सांगणार आमचा संभाजी राजा आहे. जबडा उघडेना, कसा उघडणार जबडा. शेवटी एकाने युक्ती केली, संभाजी महाराजांचं नाका दाबून धरलं. अहो श्वास घ्यायला जीव तळमळला. थोडं तोंड उघडलं, सांची गेली आत, सांचीत पकडली जीभ आणि चर. ती सुद्धा तयार होत नव्हती संभाजी राजांपासून पोरकं व्हायला. अरे याच जिभेनं बोल उमटवली जगदंब जगदंब. अरे हीच जिभ बोलत राहिली हर हर महादेव. आणि तीच जिभ पडली होती रे समोर वळवळ करत. तोंडात फक्त लाल रक्त होत रे, फक्त लाल. लक्ष देऊन ऐका. अरे पायात काटा घुसला तरी कशा वेदना होत्या. अरे जिभ गेली, डोळे गेले. एक नाही दोन नाही, तब्बल 40 दिवस. 40 दिवस अनन्य अत्याचार चालला. कुणीतरी यायचं अंगावर थुंकायचं, कुणीतरी यायचं संभाजी महाराजांच्या अंगावरचं मांसाचं लगद कापायचं, कुत्र गिदडांना खायला घालायचं. कुणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्या
काढून न्यायचं, कुणीतरी यायचं कान कापायचं, कुणीतरी यायचं बोट कापायचे. अरे बघितलं असतं तर वाटलं नसतं छत्रस मराठ्यांचा छत्रपती आहे. अरे भूतासारखी अवस्था केली होती माझ्या राजाची, परंतु एवढं सगळं सोसून सुद्धा माझा सर्जा होता ताट, झुकले नाही मान का? अरे आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत. अरे धर्मवीर शंभूजी महाराजांनी आपल्याला हीच शिकवण दिली, महाराज धर्मासाठी मरावं कसं. अखेर वळमुद्रुक ऐका, सामान्य गोष्टीने महाराज आपल्याला लागतं तरी आपला ऍक्सिडेंट झाला तरी आपल्या वेदना किती होता. अरे इथं नख गेले, अरे इथं डोळे गेले, अरे इथं जीप गेले, इथं बोट गेले, इथं गुडघ्याच्या वाट्या काढल्या. अरे अंगावरचं कातड काढून कुत्रा गिदडांना खायला घालायचं. अरे गरम पाणी आपल्याला अंगाला लागलं तर किती वेदना होत्या. अरे गरम गरम तेल आमच्या संभाजी महाराजांच्या अंगावरती टाकलं जायचं रे, टाकलं जायचं. सामान्य गोष्ट नाही महाराज. अहो महाराजांना बघितल्यानंतर आपली अवस्था कशी राहते. अरे आपल्याला लागलं इथे वरफडा बसला तरी कसं दिसतो आपण. आमच्या महाराजांच्या अंगावरती जागा ठेवली नव्हती रे, नुसते वार 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 करायचे. अखेर वळमुद्रुक औरंगजेबाची शेवटची शिक्षा, संभाजी महाराजांचं मस्तक कलम करा. आणि फाल्गुनी वद्य अमावस्या गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजी महाराजांच्या मस्तकाची गुढी उभारली गेली. तुळजापुरामधून इंद्रायणी भीमेच्या तीरावरती ती पसरवली गेली. अरे आज पण बघितलं ती इंद्रायणी भीमा म्हणते, अरे आम्हीच पाहिलं ते शौर्य, अरे आम्हीच पाहिलं तो धाडस, अरे आम्हीच पाहिलं तो शंभूराजांचा पराक्रम. आज पण जा, ज्या वेळेला संभाजींचं मस्तक त्या इंद्रायणी भीमेच्या तीरावरून जात होतं, आज सुद्धा ती इंद्रायणी भीमा रडत आहे. शेवटी तो औरंगजेब म्हणत राहिला, अरे सचमुच छावा था छावा, शेर का छावा, हमने आंखें निकाल दी उसकी लेकिन नहीं झुकी उसकी आंखें हमारे सामने, हमने जबान काट डाली उसकी लेकिन नहीं मांगे उसने रहम के दो लब, अरे हमने हाथ काट डाले उसके लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने, हमने पाँव काट डाले उसके लेकिन नहीं टेके उसने घुटने हमारे सामने, हमने गर्दन काट डाले उसकी लेकिन नहीं झुकी उसकी गर्दन हमारे सामने. अरे सचमुच छावा था छावा, शेर का छावा. हे अल्लाह होंगे कामयाब या ऐसा ही लौटना पडेगा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आपल्याला धर्मासाठी जगावं कसं, आणि धर्मवीर शंभूराजांनी सांगितलं आपल्या हिंदू धर्मासाठी मरावं कसं. सामान्य गोष्ट नाही महाराज. 40 दिवस अनन्य अत्याचार सहन करून का सवलत दिली नव्हती का? अरे तू मुस्लिम धर्म स्वीकार कर. एक सांगू का, आपल्यामधून जर त्याला एकाला जर पकडलं काही जर ठेवलं ना आणि त्यानं जर सांगितलं मुस्लिम धर्म आपण स्वीकारून, म्हणजे एवढे निर्लज्ज आहोत आपण, याच्यावरून सिद्ध होतं. अरे अंगावरती वार वार करायची जागा ठेवली नव्हती तरी माझा सर्जा होता ताट, कारण हे शिवछत्रपतींचं रक्त होतं. शिवाजी महाराजांनी सांगितलं जगावं कसं, आमच्या धर्मवीर शंभू राजांनी सांगितलं मरावं कसं. विठ्ठल विठ्ठल. एकदा सगळे आपले माय माऊली म्हणा, पुरुष वर्ग म्हणा, सगळ्यांनी आपापले हात वरती विठोबा रखुमाई, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. या मृत्यू लोकांमध्ये आपण जन्म घेतल्यानंतर आपण तरी थोडंफार तरी धर्माचं पालन करा. काय धर्माचं पालन करा? अहो आपल्या समोर जर कोणताही अनन्वित अत्याचार होत असेल तर त्या अत्याचाराला समोर जाऊन तुम्ही त्या अधर्माचा नाश करा आणि धर्माचं रक्षण करा. हे धर्माचं कारण आहे. कुठं पाप होत असेल तर तिथं जा आणि त्याला ठोका.
हे देखील काय आहे धर्माचं कार्य आहे. महाराज आपल्या करजगावानं गावातील बजरंग दलाचे जे गोरक्षक आहेत विश्व हिंदू परिषद बजरंग दल कौतुक केलं पाहिजे महाराज कौतुक. अहो अपरात्री डोळे फाडून रात्रभर अरे अन्नाचं पाणी करून ते रस्त्यावरती उभे राहता हायवेवरती आणि बाकीचे काय म्हणता कशाला गेलास तू अरे तू जात नाही मी काय म्हणतो तू जात नाही तू जाऊ नको परंतु दुसऱ्यांना अडू नको ना. अरे ते बिचारे धर्माचं कार्य करतायत धर्माचं पालन करतायत. हा तुझ्या तर होत नाही ना तू करू नको पण त्यांना अडवू नको. महाराज सामान्य गोष्ट नाही धर्माचा कार्य करा. अजून दुसरी गोष्ट सांगतो लवजीवात सगळ्यांना माहिती आहे प्रज्वल दादा आपल्याला माहिती आहे लवजीवातचं प्रकरण काय श्रद्धा आपल्या डोळ्यासमोर आली हसण्याचा विषय नका घ्या हसू नका हसण्यावर जाऊ नका कोणी. श्रद्धा सगळ्यांना दिसली बरोबर श्रद्धाचे किती तुकडे गेले कुठे ठेवलं गेलं श्रद्धा दिसली ना आपल्याला ही एकच श्रद्धा दिसली तुम्हाला फक्त परंतु अशा हजारो श्रद्धांचे तुकडे करून तिकडे ठेवले गेले. आपण म्हणतो ना आतंकवादी भारतावरती हमले करतात इथूनच जाता आतंकवादी. हा आपल्या पोरींना आपण काही समजत नाही आपले पोरं सोडून देतात आणि कोणते पण पोरं धरतात. हसण्यावर जाऊ नका. अरे आपला धर्म कोणता हा आपला धर्म कोणता धर्माचं पालन तुम्हाला समजतं का व्यवस्थित. अरे ते काय करतात तुम्हाला सांगतो आता त्याचा एक काय असतो लवजियात प्रकरणाचा. आपली मुलगी अटकवतो आपली मुलगी अटकवल्यानंतर तिच्यासोबत विवाह करतो. जी पैदास होते का लक्ष द्या जी पैदास होते तीच पैदास अफगाणिस्तान म्हणा पाकिस्तान म्हणा तिकडं पाठवली जाते. ज्या स्त्रीसोबत त्यानं लग्न केलं त्या स्त्रीला तिकडं कामाला लावतो किंवा तिचे तुकडे करतो आणि तेच पोरं आपल्या भारतावरती आक्रमण करतात. ते त्यांच्या धर्माची शिकवण देतात. हिंदू धर्म असेल मुस्लिम धर्म असेल कृष्ण आपण धर्माच्या विरोधात नाही पण कृपया तुम्ही आपल्या धर्माचं तरी पालन करा. अरे मुस्लिम धर्माचा पोरगा कुराण वाचतो ख्रिश्चन धर्माचा पोरगा बायबल वाचतो. आपला धर्मग्रंथ कोणता सांगा बरं. हे आमच्या संस्थेमध्ये या तुम्ही आमच्या संस्थेतले आमचे गुरुवर्य शशिकांतजी महाराज धर्मग्रंथाचं ज्ञान सगळ्यांना देते. एकदा महाराजांसाठी टाळ्या वाजवा. अहो सामान्य गोष्ट नाही. आज तुम्ही कोपऱ्यात जा कुठेही जा आणि त्या पोऱ्याला जर विचारलं का रे तुला गीता माहिती आहे का अरे त्याला गीता काय त्याला माऊलीचा हरिपाठ माहित नाही त्याला हनुमान चालीसा माहित नाही गीताची काय गोष्ट आहे. या पोरांना तुम्ही 18वा अध्यायापासून तर 15वा पर्यंत विष्णू सहस्रनामापासून तर 12वा पर्यंत कोणताही अध्याय विचारा कोणताही श्लोक विचारा धडाधड पोरं बोलतील. आमचे महाराज देखील काय करतात ते धर्माचं पालन करतायत. आमचे महाराज आमचे सचिनजी महाराज आमचे गुरुवर्य हे धर्म कार्य करतायत. महाराज सामान्य गोष्ट नाही. आता हे पोरं आता बाकीचे पण पोरं आहेत आणि हे पण पोरं आहेत. बाकीचे पोरं पा वळण लावणं धर्माच्या मार्गावरती लावणं संप्रदायाचा एक सांगू का या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये वारकरी संप्रदायापेक्षा दुसरं कोणतं श्रेष्ठ आहे. आपण म्हणतो तो पंथ श्रेष्ठ काही नाही आपला पंथ मोठा आहे. अहो ज्ञानोबा तुकोबांची लेकरं होतो आम्ही सामान्य गोष्ट नाही. आमचे महाराज धर्म कार्य करताय एवढे पोरं घडवण्याचं सामर्थ्य तुम्ही सोपं नका समजा महाराज. ए ऐका ना 2 पोरं सांभाळायला आपल्याला जीवर येतं महाराज. किती 2 अनेक संस्था आहेत तुम्हाला सांगतो संस्था अनेक आहेत. तुम्ही संस्थाचं निरीक्षण करा संस्था फिरा पण प्रत्येक संस्थेमध्ये महाराजांचं काम काय फी घेतली ना बस अभ्यास दिला तू कर नाही तर तिकडं बोंबलं ठेन काही घेणं देणं अजिबात नाही. परंतु आमचे सचिन महाराज काय गरज आहे महाराज घेतात नाही काय गरज काय आहे पण महाराजांना अभ्यास दिला केला नाही तर जाऊ दे असं करायला पाहिजे ना महाराजांनी. पण महाराज तसं नाही करत. महाराज आपली स्वतःची झोप मोडून 3 वाजता उठून 4 वाजता सर्व मुलांना जे पकवाज वाजवत असतील जे गायन करत असतील जे कीर्तनाचा अभ्यास करत असतील सगळ्यांचा अभ्यास 6:30 पर्यंत करतात महाराज आणि मग आपल्या घरी जातात. संस्था अनेक आहेत परंतु बदल पा आणि विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा झेंडा गाळला गेला हे तुम्ही आज पाहिलं. पहिल्या दिवसापासून पाहत राहिले. आमचे गायनाचार्य असतील आमचे वादक असतील आमचे कथाकार असतील काही जण अभ्यास करतायत सामान्य गोष्ट नाही. आणि तुम्हाला सांगतो संप्रदायामध्ये आल्यानंतर मुलाची प्रगती होणं लवकरात लवकर शक्य नाही. त्याला 10 15 वर्ष लागून जाते. परंतु आमचे शशिकांतजी बाबा असतील आता हे कीर्तन पाहिले तुम्ही कोणी शिकवले हे आमच्या महाराजांचीच कृपा. हे धडाधड वाचतायत ही आमच्या महाराजांचीच कृपा. आणि कमीत कमी वयामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून घेणारे आमचे महाराज मंडळी सामान्य गोष्ट नाही ना. कधीतरी दान धर्म करत जा नाही दान धर्म आपला सण आहे महाराज गुढीपाडवा आपला नवीन वर्ष तिथून चालू होतो. हॅप्पी न्यू इयर ही आपली पद्धत नाही बरं का. आपला सण फक्त जय श्रीराम काव प्रज्वल दादा बरोबर की नाही. अहो काय लावून देता हॅप्पी न्यू इयर आणि रात्री बॉटल फोडता क्वार्टर तोडता बस हॅप्पी न्यू इयर चाल द्या तुमचं.
हा अरे तुम्हाला धर्म संस्कृती परंपरा एक सांगू का, या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये आल्यानंतर आपल्या सनातन संस्कृतीची बरबरी कोणी करणार नाही आणि पुढे होणारही नाही. सनातन हिंदू धर्म आधी अनादिकालापासून आहे. हा राम अवताराच्या अगोदरपासून सनातन आहे. सनातनचा शोध लावून दाखवा तुम्ही. अरे जिथं विज्ञान संपतं तिथं काय चालू होतं विशाल महाराज, अध्यात्म चालू होतं. जिथं विज्ञान संपतं तिथं आमचं अध्यात्म चालू होतं. मग आमचं सनातन किती श्रेष्ठ असेल आणि आपण सगळे किती भाग्यवान असो की आपण सनातन धर्मामध्ये जन्म घेतलाय महाराज. आपण भाग्यवान आहोत. आपलं भाग्य उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली. सामान्य गोष्ट नाही महाराज. आमच्या अक्का साहेब असतील बाप्पू असतील, तुम्हाला सांगू का अनेक संस्था पा, मी दुसऱ्या संस्थांची निंदा करत नाही, पण संस्थेमध्ये खाण्याचे असे तोटले पडतात, चांगलं राहत नाही. आमच्या संस्थेमध्ये महिन्यातून गुलाबजामुन मिठाई म्हणा ते सोडा हो. आपण घरामध्ये मी माझी आई जाऊ द्या, माझी आईचं सांगतो एकच दोनदा भाजी देईल माझी आई. माझ्या आईचं सांगतो, तुमचं तर सोडाच मग आता. पण आमच्या अक्का आहे का अक्का, कमीत कमी जर मेथीची भाजी राहिली का महाराज ती 10 ते 15 वेळा धुईल. आणि जर एखाद्या पोराने हात लावला ना, सरक बाजूला, परत ती भाजी धुणार, परत ती भाजी धुणार आमच्या अक्का साहेब. आणि ती भाजी धुतल्यानंतर कधीतरी या आमच्या संस्थेवर आणि एखादा फक्त आमच्या अक्कांच्या हाताचं जेवण खाऊन बघा, मग समजेल तुम्हाला. म्हणजे मुलाची काळजी. अरे म्हणजे मुलगा आजारी पडायला नको, त्याला काही नको. अरे बाकीच्या संस्थांमध्ये मुलांना करमत नाही महाराज, परंतु या संस्थेमध्ये आल्यानंतर बाबासारखं प्रेमदार आमचे बापू साहेब आहेत. जर आमचे बापू जर बसले, बस जर समजा माझ्याकडून मारलं गेलं किंवा कोणाकडून मारलं गेलं, बापू मला बोलता मारत नको जर महाराज. हा काय करायचं, असं मारत नाही जावा ना, सांगितलं जावा ना, असं सांगतात ते. पण माझी लायकी नसताना सुद्धा महाराजांनी मला तिथं ठेवलं, हे माझं परम भाग्य. काय बोललो मी, माझी लायकी नसताना सुद्धा मला महाराजांनी तिथं ठेवलं, हे माझं परम भाग्य. आमचे बापू असतील, अक्का असतील, आमचे शशिकांताजी महाराज असतील, आज पोरांकडून गीतेचे पाठ करून घेणं आणि हे तुम्ही जे 3 कीर्तन ऐकले ना, हे महाराजांची कृपा आहे महाराज. आपला घरदार प्रपंच सोडून ते इथे येतात. आणि एक सांगू का, आपल्या संस्थेमध्ये जर कधी काही कार्यक्रम राहिला, सणासुदीचा सण राहिला, तर आपल्या करजगावन गावातील आमच्या आजी साहेब, आता वंदे मातरम ज्यांनी म्हटलं होतं पा, ते आजी साहेब असतील आणि आमच्या करजगावन गावातील त्या भजनी मंडळवाले आजी, एकदा त्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मला, वाजवावे लागतील तुम्हाला. कारण जर काही सण आला, एखादी पंगत राहिली, तर त्या मुलांना, या मुलांना जीव घालण्याकरता सकाळी येतात, सकाळपासून तर 10 वाजेपर्यंत भाकरी थापटण्याचं काम करतात. ते सामान्य गोष्ट नाही, कौतुक केलं पाहिजे. तुमच्या चरणावरती साष्टांग प्रणाम करतो मी, कारण तुम्ही एवढं कामधंदा सोडून या मुलांकरता येतात. असो, अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा होता. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला धर्माचं पालन करायला सांगतात. मी तुम्हाला सांगतो महाराज, आपण सनातन संस्कृतीमध्ये जन्म घेतला आहे, सामान्य आणि भिण्याचं अजिबात काम नाही. अहो आपण शिवछत्रपतींचे मावळे आहोत, धर्मवीर शंभू महाराजांचे मावळे आहोत. महाराज आजचा आपला काळा दिवस आहे, पण तुमच्या समोर जर अधर्म होत असेल तर त्याला साक्ष द्यायची आणि तिथं लढायचं. बिंदोक लढा, पुढं काय होईल ते बघत जाईल. लक्ष देऊन ऐका, जो धर्मासाठी लढतो ना त्याचा विजय निश्चित राहतो. काय बोललो मी, जो धर्मासाठी लढतो. राम मंदिर होणं शक्य नव्हतं महाराज, काय राम मंदिर होणं शक्य नव्हतं. अरे आपली जागा, आपल्या जागेवरती राम मंदिर आणि दुसरा बाबर येऊन तिथं बसतो, आपल्या बापाची ठेव आहे का ती? पण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं कौतुक केलं पाहिजे. महाराज आपल्या देशाला असा पंतप्रधान भेटला, सांगू का तुम्हाला बाबा, कोरोनाच्या काळामध्ये जर पंतप्रधान मोदी साहेब राहिले नसते ना, भारताचं वाटोळच झालं असतं. आणि राहुल भाऊ जर राहिला असतं तर तेव्हा वाटोळं झालं असतं. आणि आपलं सत्य, मोदी साहेब होते त्यामुळे आपला भारत देश वाचला. कोरोनाची परिस्थिती काय होती, प्रत्येक गावामध्ये सिक्युरिटी गार्ड आणि एवढं सगळं काही असताना प्रत्येक घरामध्ये धान्य पोहोचवणारे आमचे मोदी सरकार होतं. आज राम मंदिर सुरक्षितपणे आमचे योगी सरकार तिथे. एक लक्षात ठेवा, तुम्ही धर्माचं रक्षण करा, कोणत्याही पद्धतीने करा, धर्म तुमचं रक्षण करा, सामान्य गोष्ट नाही. असो, अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा होता. तुकोबारा म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, याची आम्हा करणे काम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही बिडबार तुका म्हणे साना थोर. झालेली सेवा मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणी सेवा समर्पित करतो. हितवी स्वराज्याचे संस्थापक राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. माझ्या धर्मवीर शंभू राजांच्या चरणी समर्पित करतो. आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देण्या अगोदर आपण एकदा सगळ्यांनी वरती हात करा बरं, टाळीच वाजवा बरं का. काय झालं महाराज, तुम्ही नाही ना, तुम्ही केलं म्हणजे तो वाजवणार कोण? निवृत्ती राजा